नमस्कार. नमस्कार. सर्वप्रथम आपला परिचय द्या. माझं नाव काळे सावता, माझं गाव मातोळा, तालुका औसा, जिल्हा लातूर. बरं. माझा मोबाईल नंबर 9604 961524. काय बरं तुम्ही ऊसामध्ये बायोफॅक्टरचं काय वापरलं आणि कुठल्या पिकासाठी वापरलं कसं मला माझा हा थोडी माहिती खोडवा द्या. जानेवारीमध्ये तुटलाय. हं. तुटल्यानंतर मी आपलं खोडं वगैरे कट करून घेऊन 1 महिन्यानंतर आयनम चक्करचं कॅन घेतलं 5 लिटरचं, गावामधून घेतलं होतं आणि त्याला बघा 1 महिन्यानंतर 2.5 लिटर सोडलो होतो आणि परत दुसऱ्या महिन्यानंतर 2.5 लिटर सोडलो आणि एक 11-8ची एक फवारणी घेतली होती. ह्याच्यावर नंतर काय केलं नाही त्याला मी. आणि प्लस तुम्हाला एक सांगायचं तात्पर्य म्हणजे का नाही, याच्यामध्ये माझी भेंडी होती. सध्या माझी भेंडीमध्ये मोडलोय मी, मेहनत केलोय. बरं. भेंडी होती मध्ये मी भेंडी लावली होती मध्ये, मला बघा की 50 भेंडी झाली मध्ये. बरं, म्हणजे आयनम चक्र आणि ऊसाला आणि भेंडीला दोन्हीला सोडलं. दोन्हीला एकच. माझी ट्रिपमध्ये आतरली होती, दोन्हीला एकच. आणि ह्याचे रिझल्ट तुम्हाला परिणाम ह्याचे कसे वाटले? आणि एक नंबर आहे ते. आता जसं मी एक 5 वर्ष शेती करतोय, तुम्हाला सांगा तात्पर्य सर. मग आता माझा गेल्या वर्षी मी भरपूर खर्च करतो शेतीला, या वर्षी कमी खर्चामध्ये, म्हणजे कमी खर्च म्हणजे एकदम कमीच खर्च. एक लय झाला माझा, एक 5,000 रुपये खर्च झाला असेल त्याला, जास्त नाही. 5,000 म्हणजे लोकांना खरं वाटणार नाही, खरंच सांगतोय मी. मुस्किल माझी पावती आहे, माझी ठेवलं माझ्याजवळ. मी 5,000 खर्च केलं, दुसरं जास्त काय खर्च केला नाही. नंबर एक माझी पोझिशन आहे खोडव्याची. भेंडी पण सुधारली आणि ऊसामध्ये फुटवे संख्या. भेंडी तर नंबर 1ची भेंडी होती. तर मला अख्ख्या गावामध्ये कोणी सांगू शकते माझ्या भेंडीचा अनुभव. 1 नंबर माझी भेंडी होती. आणि ऊसामध्ये फुटव्यांची संख्या, 2 कांडीला अंतर, पेऱ्याची साईज, म्हणजे असं खोट नाही बोलत आपण. नंबर 1 पोझिशन आहे म्हणल्यावर आहे. गावामध्ये सगळ्यात 1 नंबरचा ऊस तुमचाच असेल. सध्या माझं तर मेहनतीच्या मानानं आणि त्या पोझिशन मला सध्या आहे व्यवस्थित ऊस माझा. तर पाहू शकता शेतकरी मित्रांनो, आपण इथं आयनम चक्र बायोफॅक्टरचा वापरलेला आहे. 2.5 लिटरमध्ये 1 डोस, असे 2 डोस 1 महिन्याच्या अंतरानं केलेले आहेत. आणि तुम्हाला असं विषय म्हणजे मी एकच तुम्हाला मी गट दाखवत नाही, तुम्ही इकडे बघू शकता. एकदम कॅमेरा फिरवा. म्हणजे काय म्हणते काय लोक, तुम्ही एक दाखवलाय एका कोपऱ्यावर, असं नाही. तुम्ही इकडे सगळा ऊस सारखाच आहे. तर न वापरलेल्या ऊसाकडे पण आपण थोडासा, चला ना तुम्हाला दाखवतो. आपलं हा न वापरलेला लावणीचा ऊस आहे. हो का, ती माझी लागण आहे. ती लागण म्हणजे मी मुद्दामून 6 काकऱ्या सोडल्या होत्या, न आयनम चक्र सोडलं नव्हतं 6 काकऱ्यावाला. मी फरक आपल्याला बघण्यासाठी. तर तुम्ही बघू शकता की माझ्याबरोबर 6 काकऱ्या आहेत, ती पण लागण आहे माझी. मला वाटतं 1 डिसेंबरची लागण आहे ती. म्हणजे याच्यापेक्षा 1 महिना लागण असून एवढं माझा ऊस ते फास्ट नाही. तसं बघा तुम्ही, फुटवा पण एवढा जास्त नाही, फुटवा कमी आहे. फुटवा जे आहे ना तो खालीच आहे. तुम्ही बघू शकता की कांडी उसाला म्हणजे एवढी नाही साईज. हो, रोप फुटवाची संख्या पण कमी आहे, कांडीतलं अंतर पण कमी दिसतं. अरे मला स्वतःला अनुभव बघायचा होता सर, तुम्हाला मी सांगतो. म्हणजे कसं फरक बघण्यासाठी हे करायला पाहिजे. म्हणजे कसं लोकांचं ऐकून मी असं केलं नाही. मला 6 काकऱ्या मी मुद्दामून सोडल्या नव्हत्या. तुम्ही अनुभव बघू शकता. चालेल, अतिशय सुंदर माहिती दिली तुम्ही, धन्यवाद. ओके.